खऱ्या विकासाला आपला विवेक पाहिजे, विवेक पाहिजे, खऱ्या विकासाला आपला विवेक. तो क्षण पूर्ण झालेला आहे आणि आमदार सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि आपल्या सर्वांचं लाडकं युवा नेतृत्व शानदार या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राहत्याचं ग्रामदैवत या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घेऊनच या स्टेजवरती भैया दाखल होतील, कारण की त्यात महत्वाचे असतात. खऱ्या अर्थानं जे काही आपल्याच लोकांनी रचलेलं जे काही युद्ध होतं त्या युद्धामध्ये जिंकून या ठिकाणी दाखल झाला आहे आणि राहत्यामध्ये हा उत्सव आपण साजरा करतोय. भैया साहेबांचं आपल्या सर्व राहतेकर, सर्व तरुण मित्रमंडळ, महिला अतिशय सुंदर असं करण्यात आलेलं आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष, या परिसराचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रामचंद्र दादा उर्फ आप्पासाहेबांवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, गणेश परिसरामधून सर्व पत्रकार मित्र, पोलीस डिपार्टमेंटचे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले श्री गणेश साखर कारखान्याचे सर्व कर्मचारी, नगर परिषदेचे नगरसेवक आदी भगिनी, ज्यावेळी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेवर त्या ठिकाणी बिनविरोध निवड झाली, वीरभद्र महाराजांच्या साक्षीनं वीरभद्र महाराजांच्या या प्रांगणामध्ये व्हावा असा संकल्प आम्ही सर्वांनी सोडलेला होता आणि आज तो सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा दिवस. अनेक वर्षापासून या परिसरातील जनतेची प्रबळ इच्छा होती. नेतृत्व करणारा, आपल्या मागे खंबीरपणे उभा राहणारा, आपल्या कामाचा हक्काचा माणूस विधान सभेमध्ये या ठिकाणी असावा अशी या आम जनतेची इच्छा होती. धन्यवाद. शेतकऱ्यांचा जवळचा विषय म्हणजेच बैलगाडी देऊन हा सन्मान होतो. उपनगर अध्यक्ष 3 वेळा नगरसेवक स्थानापन्न व्हायचं. आपल्याकडे वेळ अगदी कमी आहे, त्यामुळे आपल्याला आणि लिस्ट प्रचंड मोठी आहे सत्काराची. ज्यांच्या वतीनं सत्कार झालाय त्यांना विनंती आहे की आपण आता खुर्च्यांवरती स्थानापन्न व्हायचं. सन्मान केल्यानंतर विनंती आहे की आपण या ठिकाणी गिराडे, रणजित बोटे, अनिल पवार, डॉक्टर दिलीप लांडगे, अमोश सोमवंशी, दीपक सोळंकी, ॲडव्होकेट अभिजित काळे, शशिकांत लोणगे, राहता नगरपालिका नगरसेवक यांच्या वतीनं देखील हा सन्मान होतोय. संजय राजगुरू, निवृत्ती आप्पा गाडेकर, दीपक बनकर, पेंटर माळवदे, शिवाजीराव अनाप आणि अनिस भैया शेख. परिसरातील सर्व सहकारी, मान्यवर, अध्यक्ष आणि हितचिंतक तसेच इथे जमलेला जनसमुदाय व भगिनी, भयांची निवड होणं म्हणजे आमच्यासारख्या सर्व पक्षातील, मग इथे राजकीय गटतट नाही, यांना एक संजीवनीच आहे. तसं पाहिलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय वारसदार पुढे येत आहे. प्रत्येक घराण्यातून राजकीय वारसा पुढे चालवला जातो, परंतु स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या विचारातून, संस्कारातून आज भैया हा राजकीय वारसा चालवत आहे. त्यांच्यासारखे तडफदार, मितभाषी, सर्वांचा आदर करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज भैया आमदार झाले त्याबद्दलही मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. मी म्हणते जसं स्वर्गीय अजित दादांनी आपल्या कामाच्या माध्यमातून दादा नावाला वलय निर्माण केलं. दादा म्हटलं की काम, नियोजन, आदर, दरारा, ते पाहून महाराष्ट्रामध्ये खूप दादा तयार झाले. मला वाटतं प्रत्येक पक्षात दादा लोक आहेत. तसं भैया साहेब नाव हे महाराष्ट्रात विरळ आणि कमी आहे.
परंतु तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने, कामाने महाराष्ट्रात भैयासाहेब नाव दादासारखंच गाजवाल अशी मला खात्री आहे. आपण माता भगिनींशी माता भगिनींशी वृद्ध लोकांशी बोलताना शांततेने, आपुलकीने, आदराने, संयमाने बोलता, त्याला काय म्हणतात? विवेक. आपल्या बोलण्यात विवेक, आपल्या चालण्यात विवेक, आपल्या वागण्यात विवेक. परंतु महाराष्ट्रातील राजकारणातला विवेक हरवत चालला आहे असे आम्हाला जेव्हा दिसले तेव्हा तुमच्याकडे बघून आम्हाला वाटलं की आमचे विवेक भैया आता परत आमदार झालेत, म्हणजे हा विवेक परत राजकारणात आलेला आहे. आपण बघितले गणेश कारखान्याच्या बाबतीत सर्वांच्या एकजुटीने, एकोप्याने आपण गणेश कारखाना सुरू केला. गणेश सुस्थितीत चालला पाहिजे यासाठी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाचे खूप प्रयत्न आहेत. भैया, आज महाराष्ट्रामध्ये सरकार युतीचे आहे. परिसराच्या डाव्या बाजूला त्यांचेच आमदार आहेत युतीचे, उजव्या बाजूला त्यांचेच आमदार आहेत. सत्ताही त्यांच्याच हातात आहे. तरीही गणेश चालला नाही पाहिजे. ऊसाची पळवापळवी आणि हायकोर्टामध्ये अपील दाखल करून त्याचं लोन कसं मंजूर होणार नाही अशी स्थिती झालेली आहे. या सत्ता संघर्षात शेतकऱ्यांचा बळी जात आहे. तेव्हा आपण आता डॉक्टर पिपाळांनी, पोळतिडकींनी खूप गोष्टी सांगितल्या, तरी भैया आता आपली आणि मुख्यमंत्री साहेबांची चांगला स्नेह आहे, जवळीक आहे. त्यांना भेटून त्यांना सांगा की आमच्या परिसराची जीवनदायिनी, आमच्या शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन गणेश कारखाना आहे. तरी तुम्ही स्वतः त्याचं पालकत्व घेऊन आम्हाला तुम्ही मदत करा. ग्राउंड फ्लोअरवर जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टींची शहनिशा करा व राहता परिसरातील शेतकरी जगला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा अशी त्यांना तुम्ही आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने कळकळीची विनंती करा. या बाबतीत मी तुम्हाला सांगेन, आज मी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी व कार्यकर्ते असूनही भैयांच्या सत्काराला आले. मला भैयांमध्ये सगळ्या प्रकारचे गुण दिसले. म्हणजे पक्ष जरी तुमचा तर माणूस आमचा असा मला विश्वास वाटला. आणि तुम्हाला फक्त कोपरगाव सांभाळायचं नाहीये तर तुम्हाला महाराष्ट्रात पुढे सांभाळतात, पण सध्या तुम्हाला राहता आणि शिर्डी मतदारसंघही सांभाळायचा आहे. कमी वयात तुमच्यावर फार मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, हेही खूप महत्वाचं आहे. आणि या बाबतीत मी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचेही विशेष अभिनंदन करेन. त्यांनी जी राजकीय परिस्थिती हाताळताना खूप विचारपूर्वक, कणखरपूर्वक, संघर्षशील परिस्थिती असतानाही खंबीरपणे भैयासाहेबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि यश मिळवून दिलं. त्याही खूप कर्तृत्ववान, संघर्षशील महिला आहेत. त्यांचं मी अभिनंदन करते. परत एकदा भैयासाहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. इथे व्यासपीठावर आमचे सर्व जमलेल्या सहकाऱ्यांकडे लक्ष द्या. पुढे बसलेले जे कार्यकर्ते ते जास्त उत्साही असतात, त्यांच्याही सर्व कामे करा अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बोटे पाटील, त्याचप्रमाणे गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीरजी लहारे, व्हाईस चेअरमन दनवटे, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व डायरेक्टर, नगरसेवक आणि विवेक भैया यांचा जो सत्कार आपण करत आहोत तो एका तरुण, उत्साही, संयमी अशा राजकारणात तरुण असलेल्या कार्यकर्त्याचा, नेत्याचा
सत्कार आहेत. सांगायला या ठिकाणी विवेक भैया हे तरुण जरी असले तरी ते या संजीवनी कारखान्याचे चेअरमन आहेत, जिल्हा सहकारी बँकेचे डायरेक्टर आहेत, इफ्कोचे डायरेक्टर आहेत. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 10 ते 12 ज्या महाराष्ट्रातील आणि देशातील संस्था आहेत त्या संस्थांवर ते काम करीत आहेत. या कामाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने त्यांचं काम जवळून पाहिल्यामुळं आज इतक्या तरुण वयामध्ये विधान परिषदेसारख्या ज्या विधान परिषदेवर तज्ञ आणि अनुभवी आणि अशाच व्यक्तीची निवड केली जाते त्या ठिकाणी विवेक भैया यांना विधान परिषद आमदार केलेला आहे. विवेक भैया हे कोपरगाव शहरातील कोपरगाव तालुक्यातील 3रे विधान परिषदेचे आमदार आहेत. या विधान परिषदेवर सुरुवातीला स्वर्गीय सूर्यभानजी पाटील वहाटले, त्यानंतर स्वर्गीय नास फरांदे यांना विधान परिषदेची आमदार होण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर सूर्यभानजी वहाटले पाटील हे उपसभापती आणि नास फरांदे हे सभापती झालेत. भारतीय जनता पार्टीने त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला आणि मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आनंदाने सांगावंसे वाटतं की विवेक भैयांना या तरुणपणामध्ये जी संधी मिळाली आहे त्या संधीचं भारतीय जनता पार्टी सोनं केलं, यांना संधी देऊन सोनं केल्याशिवाय राहणार नाही. मंत्रीपद विवेक भैयांना मिळणार आहेत. या अनुभवातून सांगतो की सभापती उपसभापती या कोपरगाव शहरातून झालेत. तसेच विवेक भैया सहकार महर्षी शंकररावजी कोले साहेबांनंतर कोले घराण्यात परत एकदा मंत्रीपद भूषवतील अशी त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. आता माणूस असलेलं बरं, कधी शिकारी येऊन शिकार करून जाईल कळणार नाही. अनेक भाषणं झाले. खर तर या ठिकाणी सर्वप्रथम ज्या प्रणांगणात आपण कार्यक्रम घेतोय असं राजा वीरभद्र महाराज की, ज्यांनी संघर्ष करण्याची शिकवण दिली ते छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारत माता की, गणपती बाप्पा. या सगळ्या जय जयकारावरून तुम्हाला लागलेल्या भुकेचा मला थोडाफार अंदाज आलेला आहे. मला नाही म्हणता येत नाही म्हणून मागच्या कार्यक्रमामध्ये ग्रुप फोटो, वैयक्तिक फोटो, डबल फोटो, सिंगल फोटो करता करता निघायला उशीर झाला. त्याबद्दल आपली सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. ज्या भूमीत क्रांतिकारणी निर्णय झाले असे राजा वीरभद्रांना नमन करतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची संबंध राष्ट्राला प्रेरणा दिली अशा राजा शिवछत्रपतींना अभिवादन करतो. सर्वच महापुरुषांना या निमित्ताने अभिवादन करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, खरं तर कोणाकोणाचं नाव घ्यावं आणि कोणत्या क्रमांकाने घ्यावं मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं सगळेच तोलामोलाचे व्यासपीठ अध्यक्षांचं नाव घेणं क्रमपात्र आहे. रामचंद्र बोटे पाटील आणि आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक गंगाधर नाना या दोघांचंच नाव घेतो आणि सगळं मान्यवर उपस्थित असलेले ज्यांच्यामुळं खरं तर आपण माझ्यावर प्रेम केलं. पोरगा काळा आहे का गोरा आहे माहीत नसताना देखील कोल्हे साहेबाचा नातू आहे एवढंच फक्त पाहिलं आणि माझ्यावर विश्वास दाखवला. ज्यांच्यामुळं या ठिकाणी मला हा मान सन्मान मिळाला असे स्वर्गीय कोल्हे साहेबांना अभिवादन करतो. उपस्थित पुन्हा एकदा श्री गणेश परिसराच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्वच हितचिंतकांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी हा सत्कार आयोजित केला.
असे श्री गणेश परिसरातील सर्वच मान्यवरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सत्कार म्हणून श्री गणेश परिसर लिहिलेला आहे. धनुभाऊ आयोजकांची दुरुस्ती करतो, त्याच्यामध्ये स्वाभिमानी श्री गणेश परिसर असा उल्लेख आपण केला पाहिजे. कारण की या भागातील जनता जवळून पाहण्याचा योग मला गेल्या काही वर्षांमध्ये आला. अतिशय अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी ही जनता आहे. मला आजही आठवतं ज्यावेळेस कुंतंबाकरांनी माझी गाडी अडवली आणि आपण श्री गणेश सहकारी साखर कारखान्यामध्ये लक्ष घालावं, आणि याचा मापदंड एकच होता की कोल्हे साहेबांचा नातू आहे म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की जसं साहेबांनी कारखान्यात लक्ष घातलं तसं तुम्ही लक्ष घाला अशी सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आणि त्यावेळेस कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागल किंवा याचा विचार न करता आपल्याकडून जर लोकांची अपेक्षा आहे, प्रत्येकाला आलंय तर त्याला जाणं आहे. आयुष्यामध्ये मी नेहमी सांगायचो, शालेय जीवनानंतर कॉलेज जीवन संपल्यानंतर अनेक आमचे सहकारी बोलायचे की आता पुढं कसं होईल, नोकरी मिळेल का नाही, नोकरी मिळाली नाही तर छोकरी मिळेल का नाही. हे दोन मूलभूत एका युवकाच्या आयुष्यात प्रश्न असतात. आणि मी ज्यावेळेस त्यांच्यामध्ये बसायचो मला लक्षात आलं हे दोन्ही प्रश्न आपल्या समोर सुदैवाने आई वडिलांच्या पुण्यामुळे आपल्या समोर नाही, आपल्या देवाच्या कृपेने आई वडिलांच्या आशीर्वादाने सगळं काही सुस्थितीत आहे. त्याच्यामुळे नोकरी करण्याची आवश्यकता नाही आणि स्वाभाविकदृष्ट्या छोकरी देखील आपल्याला मिळेल अशी मला खात्री होती. त्याच्यामुळे दोन्ही प्रश्न नसल्यावर प्रश्न पडला मग आपण आयुष्यात करायचं काय. मग ज्यावेळेस हळूहळू कोल्हे साहेबांबरोबर सहवास लाभला, सकाळी उठलेले दादा उशिरा यायचे आणि लक्षात आलं की अनेक लोकांचं प्रश्न सोडवणं याच्यातच आपलं समाधान आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणं, त्याच्यातून आपण स्वहितापेक्षा समाजहिताचे कार्य करावे ही एक मनाची गाठ बांधली. अर्थात ते संस्कार लहानपणापासूनच घरच्याकडून मिळालेले असल्यामुळे कॉलेज जीवनामध्ये GS म्हणून देखील अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा मानस माझा असायचा आणि ते सोडवले देखील. आणि म्हणून ही आपली एक जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य समजून या गोष्टीकडे बघितलं आणि कुठल्याही राजकीय परिणामांचा विचार न करता श्री गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. अनेक घडामोडी घडल्या, याच ठिकाणी आपल्याला सभा न घेण्याचा परवानगी आपल्याला नाकारण्यात आली. कुठलीही दुसरी सभा नसताना त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सभा घेऊ दिली नाही. मला अनेक सत्कारांपैकी खरं तर आज या ठिकाणी होणाऱ्या सत्काराचा विशेष आनंद मला या ठिकाणी होतो आहे. गेले आमदारकीनंतर अनेक सत्कार त्या ठिकाणी घेतले. कोपरगावमध्ये ऐतिहासिक अशी 6-7 तास आमची मिरवणूक चालली. पुणतांब्यामध्ये सत्कार झाला, नाशिक जिल्ह्यामध्ये पाथरा गावात सत्कार झाला, परत नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्यात या ठिकाणी मोठा सत्कार झाला. काल सासूरवाडीचा देखील मोठा सत्कार त्या ठिकाणी पार पडला. तोही विशेष होता. मला वाटत नाही कुठल्या जावयाचा आमदार झाल्यानंतर एवढा मोठा सत्कार एखाद्या गावाने केला असेल. त्या धोंड्याचा महिना होता. आमरसाचा आग्रह तर विचारूच नका. रात्री 3 वाजले यायला. आता इकडे येत असताना आत्ममालिक सारख्या जागतिक पातळीवरचं धार्मिक आध्यात्मिक केंद्रामध्ये त्यांच्या वतीने होणारा सत्कार विशेष होता. कारण की संत महंत विशेषतः राजकीय लोकांच्या किंवा राजकारणामध्ये पडत नाही, म्हणून तोही सत्कार विशेष होता. परंतु ह्या सगळ्या सत्कारांपेक्षा आपला सत्कार एकदम विशेष आहे असं मला स्वतःला या ठिकाणी वाटतं. कारण की एक वेगळा करंट या ठिकाणी जाणवतो. करंट म्हणलं म्हणजे एक वेगळं प्रेम. प्रेमाची व्याख्या काय असावी तर शिवसेनेच्या वतीने वाढणे पाटलांनी त्या ठिकाणी
शुभेच्छा दिल्या. आमचे विराटजी पुरोहित त्या ठिकाणी संघाच्या मुशीत तयार झालेले आहे. त्यांनी त्या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्याच्या पुढे जाऊन घोगरेताई आमच्या काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीवर आहे. त्यांनी त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. सर्व पक्षीय आणि सर्व प्रकारचे त्या ठिकाणी सदस्य या ठिकाणी येऊन शुभेच्छा देतात. याच्यापेक्षा अधिकचं प्रेम काय पाहिजे माणसाला, हीच माझी खरी ताकद आणि याच खऱ्या तुमच्या शुभेच्छा मला पुढील काम करण्यासाठी त्या ठिकाणी प्रेरणा देतात. खऱ्या अर्थाने अनेक क्रॉस फायरिंग झाली, अनेक टीका टिप्पण्या झाल्या, परंतु आज मी फारसं काही टीकात्मक भाषण करू इच्छित नाही. कारण की आपल्याला खरं तर श्री गणेश परिसराचा ओळख श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने झाली. स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या पासनं एक वेगळी नाळ ही कोल्हे परिवारावर जुडली गेलेली आहे. अनेक दाखले अनेकांना बोलायचं होतं, अनेक इतिहासाचे दाखले रोज भेटलं तर मला कोणी सांगत असतं. एक वेगळी ऊर्जा, एक वेगळं प्रेम या परिसरातील लोकांनी नेहमीच त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर केलेलं आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी आमच्या सगळ्या सहकारी संचालक मंडळाच्या वतीने आम्ही सातत्याने आमचा प्रामाणिक हाच प्रयत्न राहिलेला आहे की आपल्याला कसं या परिसरामध्ये जास्तीचं काम करता येईल. या परिसराच्या विजयासाठी अनेक लोक या ठिकाणी खस्त्या खाल्ल्या. एकच अपेक्षा होती, काल परवा देखील ज्यावेळेस मिरवणूक निघाली, 7-8 तास मिरवणूक चालली, मी नजर फिरवायचो. आमच्या 18 वर्षाच्या युवकापासनं ते 80 वर्षाच्या ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी मनसोक्त त्या मिरवणुकीचा आनंद घेतला. परंतु अनेकदा मी नजर फिरवल्यावर लक्षात यायचं की अनेक लोक, हजारो लोक त्या ठिकाणी आनंद घेत होते मिरवणुकीचे, पण अनेक लोक मला ज्ञात होतं की हे एकदाही आपल्याकडे काम घेऊन येणार नाहीये. परंतु यांना एकच आनंद झाला की हा कोल्हे साहेबांचा छावा त्या ठिकाणी पुन्हा आपल्या न्याय हक्कासाठी लढाईसाठी सज्ज झालेला आहे, त्याला अधिकार प्राप्त झालेला आहे. एक चांगला युवक, चांगला पोरगा त्या ठिकाणी सत्तेत गेलेला आहे. तिथून माग आपण त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षात जरी होतो परंतु सत्तेत नव्हतो. अनेक अडचणी यायच्या, अनेक ग्रामपंचायतींना आम्हाला त्या ठिकाणी हक्काचा मिळणारा ठक्कर बाप्पाचा निधी असेल किंवा मागासवर्गीय निधीतून आम्हाला येणारा पैसा असेल, हा अडवला जायचा. त्याकरता आम्ही पक्षाच्या चिन्हाखाली शिर्डी येथे आंदोलन केलं, मोर्चा नेला. परंतु आज आपण सत्तेमध्ये त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून काही अपेक्षांनी आपल्याला एवढ्या कमी वयामध्ये त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. खरं तर मगाशी मी सांगता राहून गेलं की श्री गणेश परिसराच्या निवडणुकीमध्ये अनेक ज्येष्ठांनी वयोवृद्ध अगदी चालता येत नव्हतं, त्यांना मी त्या ठिकाणी मतदान केंद्रावर भेटलो. त्यांनी आपसूक मला सांगितलं की बाबा एवढीच एक इच्छा होती, कोल्हे साहेबाच्या नातवाला एकदा मतदान करायचा योग आला, तू निवडून येणार आहे. अनेक सहकारी खरं तर त्यांची आठवण मला आज या निमित्ताने होते. त्यामध्ये स्वर्गीय भागवतरावजी सोळके पाटील असतील, स्वर्गीय अशोकरावजी दंडवते साहेब असतील, आमचे स्नेही मार्गदर्शक स्वर्गीय सीतारामजी गाडेकर साहेब असतील, स्वर्गीय दिलीपरावजी सातव असतील, स्वर्गीय रामदासजी रहाणे असतील, असे अनेक सहकारी कोल्हे साहेबांच्या त्यावेळेस माझ्या पाठीशी उभे राहिले आणि एक अपेक्षाने उभे राहिले की हा पोरगा यांच्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर, संचालक मंडळाबरोबर, थोरात साहेबांबरोबर, सर्वांबरोबर मिळून श्री गणेश सहकारी साखर कारखाना व्यवस्थितरित्या चालवतील आणि या परिसराचा कायापालट करतील. खरं तर बाकी दुसरा कुठलाही राजकीय स्वार्थ या ठिकाणी न ठेवता आम्ही फक्त कारखाना आणि कामधेनू ही चालली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम करतोय. पहिल्याच वर्षी आपण त्या ठिकाणी 3,000 पेक्षा अधिकचा भाव दिला. त्यामध्ये जवळपास शेतकऱ्यांना 60 कोटी रुपयापर्यंत पेमेंट केलं. दुसऱ्या वर्षी देखील तेवढाच आपण भाव दिला. या वर्षी देखील तेवढाच भाव देण्याचा आपला मानस आहे. काही अंशी पेमेंट झालेला आहे. आतापर्यंत जवळपास 177हून अधिक कोटी रुपये आपण या मागील 3 सीझन मध्ये दिलं. त्या माध्यमातून निश्चितपणाने या परिसराच्या बाजारपेठ असेल, शेतकरी असेल किंवा कर्मचारी असेल, कर्मचाऱ्यांचं जवळपास 90 नंतर जे थकलेले आणि रेग्युलर सगळे पेमेंट मिळून 10-15 कोटीच्या वर आतापर्यंत आपण ते पेमेंट केलं.
अनेक अडचणी निर्माण होत आहे. काम निवड टिकावी म्हणून घोगरेताईंनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली. खरं तर श्री गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये देखील ताईंनी मोठी भूमिका त्या ठिकाणी बजावली होती आणि त्यांची देखील माफक अपेक्षा एवढीच होती. ते उत्कृष्ट शेतकरी आहे, प्रगतशील शेतकरी आहे, शेतकरी हितासाठी कायम भांडत राहिलेले आहे आणि त्यांची मागणी स्वाभाविक आहे. ताईंनी आपल्याला सांगितलं ते खरं आहे. खरं तर सहकारामध्ये राजकारण, निवडणुका संपल्या की राजकारण संपत असतं, परंतु दुर्दैवाने आपल्या गणेश कारखान्याच्या बाबतीत तसं झालेलं दिसत नाही. चेअरमन साहेब सुधीरजी लहाने इथं उपस्थित आहे. त्यांना जर बोलायची संधी दिली असती तर त्यांनी निश्चितपणाने विस्तृतपणाने याच्यावर भाष्य केलं असतं, कारण की ते रोज त्याचा पाठपुरावा घेत आहे. आजही सुप्रीम कोर्टामध्ये आपली तारीख होती, हायकोर्टामध्ये आपल्या बाजूने निर्णय लागला, निकाल लागला. आपल्याला वाटलं आपण मोकळे झालो, परंतु आपल्याला माहित नव्हतं की काही गणेश विरोधी लोक त्या ठिकाणी साखर आयुक्तांची एक ऑर्डर घेतली आणि त्या ऑर्डरच्या आधारित सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि आपल्याला मिळालेल्या 40 कोटी रुपये कर्जावर त्या ठिकाणी स्थगिती आणली. आज अपेक्षा होती की तो आपलं म्हणणं ऐकलं जाईल, परंतु कोर्टाने काही एक म्हणणं ऐकता सुट्टीनंतर म्हणजे जुलै नंतर आपली ती तारीख ठेवलेली आहे आणि म्हणून आपल्याला 40 कोटी जिल्हा बँकेकडून मिळालेले वापरता येत नाही आणि एक मोठं संकट खरं तर या गणेश कारखान्यावर झालेलं आहे. आजही अडथळे निर्माण होत आहे, परंतु दुर्दैव आहे की या सहकार्याच्या भूमीमध्ये अशा पद्धतीचं वागणूक किंवा अशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालू आहे. खरं तर आपले गणेश विरोधी लोकांना मी सांगू इच्छितो की माझी नम्रपणे विनंती राहील की आपल्याच परिसरातली ही काम देणं आहे. 2-3 वर्षानंतर पुन्हा निवडणुका येणार आहे. तुम्ही रितसर लोकशाही मार्गाने सभासदांपर्यंत जा, तुमचे मत ठेवा आणि या निवडणुकीमध्ये उभे राहा, परंतु अशा पद्धतीने अडथळे आणून आमच्या या शेतकऱ्यांची काम देणू कुठेतरी अडचणीत आणू नका. ही जाहीररित्या या वीरभद्र महाराजांच्या रणांगणातून मी त्यांना करू इच्छितो. आणि नाहीच ऐकलं तर मूळ स्वभाव त्याच्यावर येतो, पाणी, वीज, लाईट सगळ्यांवर येतो, परंतु मूळ स्वभावाप्रमाणे किती संयम ठेवायचा प्रयत्न केला तरी कुठंतरी संयमाला मर्यादा असते. स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, आमचं काय कोणाशी बांधावरून भांडण नाही, परंतु संस्थेसाठी, संस्था हितासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी त्या ठिकाणी तुमच्याबरोबर मी त्या ठिकाणी उतरल आणि अशा प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवण्याचं काम मी या ठिकाणी करेल. खरं तर मीडियाचे बांधव देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले, अनेक जाहीर सभा झाल्या, अनेक सत्कार झाले, परंतु राहत्यात म्हटलं की तुमची विशेष उपस्थिती राहते. फक्त स्टेजवरच फोकस करा, नाही तर सगळे घेतले का परत अडचणी सगळ्यांना. ते म्हणले जसे चारी सुटले नाही, एखाद्याची डीपी हात झाली, परत तेच बे. परंतु मी कॅमेऱ्यात दिसले तरी अडचण. परंतु मी या ठिकाणी सगळ्या विरोधकांना सांगू इच्छितो, आपण सर्वजण आपण जेव्हा शपथ घेतो तेव्हा कुठलाही पक्षपातपणा न करता सर्वसामान्यांच्या तळागाळातल्या प्रश्नांसाठी त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळालेली असते. आपण त्याच पद्धतीने काम करावं हीच या निमित्ताने विरोधकांना मी विनंती करतो. आणि नाहीच झालं तर त्यांना एवढंच सांगू इच्छितो की जब भी मैं घायल होता हूं तब मैं घातक होता हूं, एवढंच त्यांनी या निमित्ताने लक्षात ठेवावं. मी सकारात्मक राजकारण करणारा एक कार्यकर्ता आहे, आपली रेस मोठी करणारा कार्यकर्ता आहे. दुसऱ्यांची रेस पुसण्यापेक्षा आपण आपली रेस कशी वाढल त्या पद्धतीने काम करणारा एक कार्यकर्ता आहे. अनेक प्रश्न आपल्याला भविष्यामध्ये सामोरं जायचंय याची मला कल्पना आहे. श्री गणेश कारखाना एक भाग आहे, परंतु त्याचबरोबर अनेक अपेक्षा उंचावलेल्या आहे. हा सत्काराचा जरी फेटा असला, हा सन्मानाचा जरी फेटा असला तरी हा माझ्या जबाबदारीचं जाणीव करून देणारा हा फेटा आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. त्याच्यामुळं पक्ष नेतृत्व असेल, आदरणीय देवेंद्रजी असतील, देशाचे नेते अमितभाई शहा साहेब असतील, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी आटोनात हा देशाला
एक आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून कामकाज करत आहे. आपल्याला ज्ञात आहे प्रत्येक गोष्टी ज्या घडतात काही चांगल्यासाठी घडतात. आपणही आपल्या वेळ प्रसंगी सगळ्या निवडणुकांमध्ये माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले होते. मध्यंतरी एक निवडणूक आपण लढवली होती. 5 जिल्ह्यांपर्यंत 54 तालुक्यात आपले मतदार होते. त्यांच्यापर्यंत जाण्याचा आपण आटोनात प्रयत्न केला. पाहुणे रावळे शोधून काढले. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, शिरपूर. भगवानराव ते मला शिरपूरला भेटले होते. लांबचा पाहुणा कुठून तरी शोधून काढला आणि मतदान द्या म्हणून आमच्या भायांना तिथपर्यंत गेले होते. परंतु आपण त्यावेळेस आपल्याला अपेक्षित असा निकाल त्या निवडणुकीत लागला नाही. परंतु मी जसं म्हणतो जे होतं चांगल्यासाठी होतं. ते नसतं झालं तर राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी आपली अमित शहा साहेबांची भेट घालून दिली नसती. अमित शहा साहेबांची भेट झाली म्हणून ते आपल्या कार्यक्रमाला आले. म्हणून त्यामुळं आता आपली कुठलीही काळजी करायची अडचण नाही. गल्ली ते दिल्ली आपली एकदम हॉटलाईन आहे. त्याच्यामुळे काही अडचण आली तर आपण तितक्याच हक्कानी आणि अधिकारांनी त्या ठिकाणी जाऊ शकतो. अमितभाई शहा साहेब आल्यानंतर देखील त्यांनी मला अर्धा तास दिल्ली या ठिकाणी प्रेझेंटेशनला मला संधी दिली होती. परंतु आमचं प्रेझेंटेशन इतकं पुढे गेलं की पुढची मीटिंग कॅन्सल करून त्यांनी अजून अर्धा तास जवळपास 15-20 मिनिटं आम्हाला अधिकचे त्या ठिकाणी दिले. आणि त्यामध्ये देखील प्रामुख्याने मी ह्याच गोष्टी मांडल्या की त्यावेळेस मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू होतं की साहेब हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी अनेक स्लाइड त्या ठिकाणी मांडल्या की कारखानदारी याचा परिणाम देशामध्ये जवळपास 150हून अधिक लोकसभेच्या खासदारकीच्या कार्यक्षेत्रावर होतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण जर बघितलं तर देशाचे दरडोई उत्पन्न 22-23 हजार आहे. महाराष्ट्र आमचा राज्य थोडा प्रगतशील असल्यामुळे 26 हजारापर्यंत त्या ठिकाणी दरडोई उत्पन्न आहे. पण त्याच वेळेस आपले शासकीय आकडे जर बघितले तर शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न 11,500 ते 12,000 रुपये इतकंच त्या ठिकाणी आहे. म्हणजे महिन्याला 12,000 रुपये आमच्या शेतकऱ्याच्या हातात येतात. दिवसाला 400-500 रुपये सुद्धा त्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी येत नाही. आणि प्रामुख्याने आता चालू असलेलं मराठा आंदोलन असेल किंवा या सगळ्या गोष्टींचा बारकाईने आपण जर अभ्यास केला. आम्ही सांगितलं की 1971 साली जेव्हा लँड सिलिंग कायदा आला आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या बागायत जमिनी होत्या त्यांना 18 एकर बागायत जमीन दिल्या. बाकीच्या काढून घेतल्या. निम बागायत होत्या त्यांना 34 एकर क्षेत्र ठेवलं. आणि जिरायत जमिनी ज्यांच्या होत्या त्यांना 54 एकर त्या ठिकाणी ठेवलं. 71 ते 2026 मध्ये आपण आहे. जवळपास 50-55 वर्ष उलटून गेलेले आहे. 2-3 पिढ्या यामध्ये होऊन गेलेल्या आहे. 2-2 मुलं जरी म्हटलं तरी 18 एकरवाला आमचा 9-9 एकरावर आला. पुढच्या पिढीत 4.5 एकरावर आले. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जर आज आपण महाराष्ट्रामध्ये बघितली तर 70 ते 80% शेतकरी हे आमचे अल्पभूधारक झालेले आहे. त्याच्यामुळं किती मेहनत घेतली तरी त्याच्यामध्ये त्यांना उत्पन्न मिळणं थोडंसं अवघड आहे. आणि ह्या माध्यमातून आपण जर अभ्यास केला की ज्या ज्या ठिकाणी साखर कारखानदारी आहे इथं 11-12 हजार रुपये असेल तर कारखानदारी ज्या ठिकाणी आहे तिथं शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न 18 हजारापर्यंत आहे. त्याच्यामुळे आपण ही कारखानदारी सक्षम केली पाहिजे. त्यांनी त्याचा सार घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना संजीवनीला भेट द्यायला पाठवलं. त्यानंतर NCDCचं कर्ज आपलं गणेश कारखान्याला मंजूर करून देण्यास मदत केली. अनेक सहकार्य अनेक धोरण त्या ठिकाणी खरं तर त्यांनी घेतले आणि त्याचा फायदा निश्चितपणाने आपल्या परिसराला किंवा आपल्या कारखान्याला त्याचा झाला. परंतु आता हे होत असताना आपण सत्ताधारी पक्षात नसून आता सत्तेत गेलेलो आहोत आणि म्हणून जबाबदारी अजून वाढलेली आहे. युवकाचा प्रश्न असेल, ग्रामीण भागाचा असेल, शेती असेल, सिंचन असेल, विजेचा प्रश्न असेल, अनेक प्रश्नांचा भडीमार मला गेल्या काही दिवसांवर होतोय. खरं तर सत्कार घ्यावा का ते प्रश्न सोडावा असा प्रश्न माझ्या समोर पडलेला आहे. आणि मोठमोठे लोकांकडून मोठमोठे आपले प्रश्न सोडवण्याची अपेक्षा लोकांनी व्यक्त केलेली आहे ती स्वाभाविक आहे. मगाशी अनेक वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला वाटतो की हा माणूस कामाचा आहे, हा मित्र हक्काचा आहे. म्हणून निश्चितपणाने मी तुम्हाला ती खात्री देतो हा हक्काचा माणूस तुमचा आमदार झालेला आहे. तुम्ही हक्काने माझा हात पकडून कोणतंही काम असेल तर अर्ध्या रात्री मला सांगा. ते काम करण्याची क्षमता आणि जमात मी त्या ठिकाणी ठेवतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक भाषणांमध्ये मी सांगितलं आमदार रूपी जरी 7-12 हा मला मिळाला असेल तो बिल्ला आदरणीय मुख्यमंत्र्यांनीच माझ्या छातीवर लावलेला आहे. त्याच्यामुळे काळजी करायचं काही काम नाही. परंतु आमदार रूपी हा 7-12 जरी मला मिळालेला असला तरी त्याच्या पोट हिस्स्यामध्ये आणि इतर हक्कामध्ये तुम्ही सगळेजण आहात. त्याच्यामुळे काळजी करायचं काही काम नाही.
आणि अनेक वक्त्यांनी सांगितलं की त्यावेळेस जर झालं असतं तर 5 जिल्ह्यांचा मी प्रतिनिधी विशिष्ट घटकाचा केला असतं. शिक्षकांचे प्रश्न आहेत तेही मी सोडवणार आहे. परंतु आता आपलं कार्यक्षेत्र 288 मतदारसंघात महाराष्ट्र राज्य आहे आणि त्याच्यामध्ये राहता आणि लोणी आवर्जून येतं याची मला पूर्ण कल्पना आहे. त्याच्यामुळं कुठेही असं मी म्हणत नाही, प्रत्येक जण आपापल्या परीने राज्य करते त्या ठिकाणी काम करत असेल ना, वेळ प्रसंग पडला तर आपल्याला कुठलाही कमीपणा नाही. पालकमंत्री म्हणून आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांकडे आपली जायची तयारी आहे. परंतु जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जर कोणावर त्या ठिकाणी अडचण आली, कोणाला अडी अडचण आली तर निश्चितपणाने खंबीरपणाने आपल्या मागं भक्कमपणे आपला भाऊ म्हणून, मुलगा म्हणून, आपला सहकारी म्हणून त्या ठिकाणी उभं राहण्याची दानत त्या ठिकाणी मी ठेवतो. एवढंच या निमित्ताने आपल्याला ठामपणाने मी सांगू इच्छितो.